शेतकरी मित्रांनो नमस्कार. खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय आणि तो यशस्वी कसा करायचा यासाठी काही खास गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. अरे हा काय प्रश्न झाला, नक्कीच करायचाय. प्रत्येकाला वाटतं की आपल्या कष्टाचं सोनं व्हावं. आणि विश्वास ठेवा, योग्य तयारी केली ना तर हे स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण एकूण 5 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. अगदी खरीप हंगामाच्या तयारीपासून सुरुवात करून मग माती परीक्षण, बीज प्रक्रिया आणि हो, आपल्याला मदत करण्यासाठी कोण उपलब्ध आहे हेही पाहू. चला तर मग आपल्या तयारीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, भरघोस पिकाचा पाया आत्ताच घालावा लागतो. हीच ती वेळ आहे जी आपल्या पुढच्या काही महिन्यांची मेहनत यशस्वी करणार आहे. आता तयारीमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल कोणतं? ते आहे माती परीक्षण. अहो, जसं आपण तब्येत चांगली राहावी म्हणून डॉक्टरकडे जातो, एक चेकअप करतो, तसंच आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर हे माती परीक्षण म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. हे आपल्या जमिनीचं एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड किंवा हेल्थ चेकअप आहे. यातून आपल्याला अगदी स्पष्ट कळतं की आपल्या जमिनीत नक्की काय कमी आहे आणि काय जास्त. आणि हे करायचं कसं? काहीच अवघड नाही. फक्त 3 सोप्या गोष्टी आहेत. पहिलं, आपल्या शेतातून वेगवेगळ्या ठिकाणाहून मातीचे नमुने घ्या. दुसरं, ते जवळच्या प्रयोगशाळेत नेऊन द्या. आणि तिसरं, काही दिवसांतच आपल्या हातात आपल्या जमिनीचा संपूर्ण आरोग्य अहवाल असेल. आणि याचे फायदे तर जबरदस्त आहेत. तुम्हीच बघा, रिपोर्टमुळे आपल्याला कळतं की कोणतं खत किती टाकायचं, म्हणजे उगाच होणारा खर्च वाचतो. खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जमिनीचा पोत सुधारतो. म्हणजे एका दगडात अनेक पक्षी. मातीचं तर झालं. आता वळूया दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीकडे, आणि ती म्हणजे बीज प्रक्रिया. आपण जी बियाणं घेतो ना, ती आपली सर्वात मोठी गुंतवणूक असते. आणि या गुंतवणुकीला सुरुवातीपासूनच जपलं पाहिजे, नाही का? मग ही बीज प्रक्रिया म्हणजे काय? हे म्हणजे पेरणी करण्याआधी बियाणांना एक प्रकारचं सुरक्षा कवच देणं. आपण याला पिकाचं वॅक्सिनेशन किंवा इन्शुरन्स समजू शकता, जे छोट्या रोपाला सुरुवातीच्या काळातच सगळ्या रोगांपासून वाचवतं. हे करायलाही एकदम सोपं आहे. फक्त आपल्या पिकानुसार योग्य औषध निवडायचं, ते दिलेल्या प्रमाणात बियाणांना व्यवस्थित चोळायचं आणि मगच पेरणी करायची. बस, पिकाची सुरुवात एकदम दणक्यात होते. आणि ह्याचे फायदे ऐकलेत तर तुम्ही लगेच कराल. एक तर बियाण्यातून किंवा मातीतून येणारे रोगच होत नाहीत. बियाणं चांगलं उगवतं, गॅप पडत नाहीत. शेत एकदम हिरवंगार आणि एकसारखं दिसतं. आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम कशावर होणार? आपल्या वाढीव उत्पन्नावर. आता आपल्याला वाटेल की हे सगळं आम्ही एकट्याने कसं करायचं? तर काळजी करू नका. या सगळ्या प्रवासात आपल्याला मदत करायला, योग्य सल्ला द्यायला तज्ज्ञ माणसं आहेत. चला भेटूया आपल्या या मार्गदर्शकांना. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कृषी विभाग हा नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. मग ते माती परीक्षण असो किंवा बीज प्रक्रिया, कुठलीही अडचण असो, योग्य आणि वैज्ञानिक माहिती देण्यासाठी ते नेहमीच तयार आहेत. विशेषतः आपल्या खापा परिसराबद्दल बोलायचं झालं तर ही तज्ज्ञांची टीम आपल्यासाठीच आहे. आपले तालुका कृषी अधिकारी श्री सोमनाथजी साठे, मंडळ कृषी अधिकारी श्री विलास भिसे, सहाय्यक कृषी अधिकारी कुमारी पूजा इंगळे आणि उपकृषी अधिकारी श्री रोशन डंभारे, ही सगळी मंडळी आपल्या मदतीसाठी आहेत. आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचं एकच ध्येय आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचली पाहिजे. त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याचा हंगाम यशस्वी होईल. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला, त्यांना भेटायला अजिबात संकोच करू नका. आणि आता सगळ्यात शेवटी एक विशेष आवाहन, खास करून खापा आणि आजूबाजूच्या गावातील माझ्या शेतकरी बांधवांसाठी. बहेगाव, रंगारे, भानेगाव, पोटा, सिल्लेवाडा, चणकापूर, गडेगाव, नंदापूर, खेडी आणि खापा या सर्व गावातील शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की या खरीप हंगामात आपण या 2 गोष्टी नक्की करूया. एक, माती परीक्षण आणि दुसरं, बीज प्रक्रिया.